विमा एक्सेल हे सर्वात पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे. ज्यांना ज्यांना एक्सेलवर काम करावं लागते त्या सर्वांना अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे हे. यामध्ये तुमचे एका तासाचे काम एका सेकंदामध्ये आणि एकाच क्लिकमध्ये करण्याची कॅपॅसिटी आहे. हे सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या एक्सेलमध्ये कोणतेही व्हर्जन असो तुमच्या एक्सेलचं 2007पासून तर ऑफिस 365पर्यंत आपलं सॉफ्टवेअर चालते. तुमच्या एक्सेलमध्ये वर होमच्या बाजूला एक इझी एक्सेल नावाचा आयकॉन येऊन जाईल. याला क्लिक केलं तर तुम्हाला यातले आपले सर्व ऑप्शन दिसतील. खूप हायफाय आणि प्रोफेशनल ऑप्शन आहे आपले. हे आपण आता थोडक्यात पाहू. ही एक फाईल आहे. याची जर मला PDF बनवायची असली तर मी विदाऊट कोणतेही सॉफ्टवेअर वापरता डायरेक्ट PDF बनवू शकतो आपल्या इझिमा एक्सेलमध्ये. आता PDF तुम्ही इतर सॉफ्टवेअर पण बनवू शकता, पण आपलं सॉफ्टवेअर त्यापेक्षा भारी आहे. बघा, तुम्ही जर क्रिएट PDFला क्लिक केलं तर तुम्हाला विचारतो ब्लॅक अँड व्हाईट बनवायची आहे का कलर बनवायची आहे. आता कलर कशासाठी असते की बरेच वेळा तुम्ही काय करता, अशा फाईलमध्ये काही कलर दिलेले असतात. आता हे कलर आणि अशी जर PDF बनवायची असली तर तुम्ही आपल्या इझिमा एक्सेलला क्लिक करून एक क्लिक करायचं नो कलरसाठी. आणि बघा, फाईलला नाव द्यायचं, कुठे सेव्ह करायची तिथे सेव्ह करायची. आता मी याला नाव दिलं कलर आणि करतो सेव्ह. लगेच तुमची PDF बनणार. हे झाली. आता तुम्हाला ओपन करून दाखवतो. ही बघा, PDF कलर बदली तशी कलर दिली होती त्या टाईप. आता मला समजा ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे असली तर मी काय करणार, इझिमा एक्सेलमध्ये क्रिएट PDFला क्लिक करणार आणि ब्लॅक अँड व्हाईटसाठी आहे यसला क्लिक करणार. फाईल सेव्ह करणार, जिथे सेव्ह करायची असेल तिथे नाव देणार आणि सेव्हवर क्लिक करणार. हे पहा, फाईल तयार झाली. बघा, आपल्या ओरिजिनल फाईलमध्ये कलर होता, पण आपली ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फाईल तयार झाली. त्यासाठी तुम्हाला कलर काढायचं काम नाही पडलं. बघा, हा ऑप्शन आहे इथे 1 2 3 सिलेक्शन. आता याला नंबरिंग जर द्यायची असली तर आपण काय करणार, फक्त सिलेक्ट करणार आणि क्लिक करणार 1 2 3 सिलेक्शनला आणि बघा ऑटोमॅटिक सेकंदामध्ये नंबरिंग होऊन जाईल. त्याला तुम्ही आडवे पण नंबरिंग द्यायची असली म्हणजे हॉरिझॉन्टल तर फक्त सिलेक्ट करा आणि क्लिक करा सिम ऑप्शनला आणि बघा हॉरिझॉन्टल नंबरिंग पण आली. याचा ॲडव्हान्स वापर असा होतो की तुम्ही काय करता, बरेच वेळा नंबरिंग देताना 1 2 3 करता आणि त्याला ओढून घेता असे या टाईप. पण एखादे जर तुमचे काही रो हाईड असल्या, आता समजा मी ह्या हाईड केलेल्या आहे, ह्या काही हाईड केल्या, अशा वेळेस तुम्ही जर नंबरिंग ओढली तर ती काय होती, हाईडला पण नंबर जातो. म्हणजे बघा, 3 नंतर 10 आला. पण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्ही हाईड केलेलं असलं किंवा फिल्टर बी केलेलं असलं तर तुम्हाला नंबरिंग ऑटोमॅटिक जे व्हिजिबल सेल असतात त्यांनाच नंबरिंग गेली. हे बघा, कमी झालं. हे बघा, 3 नंतर डायरेक्ट 4 5 6 आलं. आणि इथे हिडन केलेलं आहे बघा, 5 नंतर 12 आहे आणि इथे 3 नंतर 4 आलेलं आहे. म्हणजे ज्या व्हिजिबल असतात त्यांनाच नंबरिंग होऊ शकते. आता बघा, बरेच वेळा तुम्हाला काय करावं लागते, जिथे ही व्हॅल्यू संपते तिथून आपल्याला पुन्हा 1 पासून स्टार्ट करायचे असतात नंबर. म्हणजे इथे पुन्हा 1 पासून आलं पाहिजे, इथे 1 पासून आलं पाहिजे, इथे 1 पासून चालू झालं पाहिजे. तर तुम्ही काय करणार, फक्त 2 कॉलम सिलेक्ट करणार, 2 कॉलम सिलेक्ट करून क्लिक करायचे 1 2 3 ऑन राईट व्हॅल्यू आणि लगेच बघा जिथे जिथे व्हॅल्यू बदलली तिथूनपासून 1 पासून स्टार्ट होणार. हे बघा, 1 पासून स्टार्ट. आता ही व्हॅल्यू जिथे संपणार प्रत्येक वेळेस, आता ही बघा 1 पासून स्टार्ट, हे पुन्हा 1 पासून स्टार्ट, हे 1 पासून स्टार्ट या टाईप. आता ही जी माझी फाईल आहे यामध्ये ह्या एम्प्टी सेल आहे. या एम्प्टी सेलमध्ये आपल्याला वरचीच व्हॅल्यू फिल करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सिलेक्ट आणि ड्रॅग करायचं काम नाही, फक्त सिलेक्ट करायचं पुरा कॉलम आणि क्लिक करायचं फिल अबोव. याला क्लिक केल्यानंतर लगेच ऑटोमॅटिक वरची व्हॅल्यू कॉपी होऊन जाईल. बघा, आता ही जी फाईल आहे याची मला प्रिंट काढायची आहे, पण प्रिंट A4 पाहिजे का लिगल पाहिजे सेटिंग करावं लागते. तुम्हाला सेटिंग करायचं काम नाही, आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ऑटोमॅटिक ऑप्शन दिलेला आहे सेटिंगसाठी, ऑटोमॅटिक पेज सेटअप. फक्त याला क्लिक करायचं. तुम्हाला A4 प्रिंट काढायची असेल तर यस करा, नोसाठी लिगल प्रिंट. तुम्ही फक्त आता मला लिगलवर काढायची आहे तर मी नो करणार आणि पोर्ट्रेट पाहिजे का लँडस्केप पाहिजे पुन्हा नो करणार आणि बघा ऑटोमॅटिक सेटिंग होणार. सेटिंग झाल्यानंतर लगेच तुम्हाला व्ह्यू जर बघितलं तुम्ही तर बघा लिगलवर पोर्ट्रेट. आता ही मला आडवी काढायची समजा आणि A4 वापरायचा आणि आडवी प्रिंट काढायची, तर मी काय करणार, फक्त ऑटो पेज सेटअपला क्लिक करणार, A4साठी यस आणि लँडस्केपसाठी यस आणि बघा आता ही लँडस्केपमध्ये A4 पेजवर लगेच प्रिव्ह्यू बघा तुम्ही, ऑटोमॅटिक सेट झालेलं आहे पेज. म्हणजे तुम्हाला स्वतःहून करायचं काम नाही, ते सगळं आपलं सॉफ्टवेअर करून देणार सेटिंग. आता हे जे फाईल आहे याची मला प्रिंट काढताना प्रत्येक हे इथे जे व्हॅल्यू बदलली आहे हे नवीन पेजवर आलं पाहिजे. म्हणजे इथं पेज ब्रेक द्यायचे, तर मी राईट क्लिक करणार, इन्सर्ट पेज ब्रेक क्लिक करणार, इथे राईट क्लिक करणार, इन्सर्ट पेज ब्रेक क्लिक करणार, याचं काम नाही मला. आता मी अंडू करतो, तुम्हाला करून दाखवतो आपल्या सॉफ्टवेअरमधून. फक्त कॉलम सिलेक्ट करायचा. बघा, कॉलम सिलेक्ट झाला
आणि फक्त क्लिक करायचं. एकाच क्लिकमध्ये तुमचं काम होणार. ऑटो पेज ब्रेकला क्लिक करा आणि बघा प्रत्येक ऑटोमॅटिक पेज ब्रेक इन्सर्ट झालेले आहे बघा सर्वांसाठी. तर बघा इथे फर्स्ट नेम आहे, मिडल नेम आहे आणि लास्ट नेम आहे. हे 3 वेगवेगळे कॉलममध्ये आहे, पण मला हे एकाच कॉलममध्ये पाहिजे. तर मला हे कॉन्कॅटिनेट करावं लागतं. त्यासाठी फॉर्म्युला वापरावा लागतो. पण आपलं सॉफ्टवेअर जर असेल तर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचं काम नाही पडणार. तुम्ही फक्त हे 3 कॉलम सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट झाल्यानंतर क्लिक करायचं मर्ज रो कीप डाटाला आणि बघा तुमचं काम ऑटोमॅटिक होऊन जाईल. तर बघा हे तुमचे मर्ज झालेले आहे. आता तुम्ही हे कॉलम डिलीट करून डायरेक्ट तुम्हाला तुमचे नाव मिळाले, एकत्र झालेले. आपले इझिमा एक्सेलचे ॲडव्हान्स फीचर दाखवतो तुम्हाला. आता यामध्ये इथे आहे क्लास 5वा 8वा 9वा म्हणजे जे काही क्लास असतील ते. पण आता तुम्हाला 5व्या क्लासमध्ये किती मुलं आहे, 8वीमध्ये किती मुलं आहे, 9वीमध्ये किती मुलं आहे, हे जर तुम्हाला पाहिजे असलं काढायचं असलं तर तुम्हाला सॉर्ट करून काउंट करायचं काम नाही. तुम्ही फक्त सिलेक्ट करणार आणि क्लिक करणार सिंगल कॉलम समरीला आणि सेकंदामध्ये तुम्हाला काउंट होऊन ऑटोमॅटिक होऊन जातील. बघा 5वीमध्ये एक मुलगा आहे, 8वीमध्ये तरी 62, 9वीमध्ये एवढे आणि टोटल 97 मुलं आहे. ही 97ची लिस्ट आहे. बघा इथे 97. पाहिजे असलं म्हणजे कोणत्या कास्टमध्ये किती मुलं आहे तर सेम फक्त तुम्ही सिलेक्ट करायचं. तुम्हाला सगळं ऑटोमॅटिक होऊन जाणार. फक्त क्लिक करा सिंगल कॉलम समरीला. तुम्हाला मॅन्युअली काहीच करायचं काम नाही. खाली आपलं तयार झालं आहे बघा. SC OBC SC VJNT डायरेक्ट ऑटोमॅटिक काउंट होतील आणि सब टोटल पण मिळून जाईल तुम्हाला. कोणत्या गावाची किती मुलं आहेत ते पण पाहिजे असलं तुम्ही गावाचा कॉलम सिलेक्ट करायचा आणि क्लिक करायचं सिंगल कॉलम समरीला. एकाच क्लिकमध्ये तुमचं काम होऊन जाईल. बघा या गावातले एवढे, या गावातले एवढे, या गावातले म्हणजे गाववाईज तुम्हाला डाटा मिळून गेला. यापेक्षा ॲडव्हान्स ऑप्शन आहे इथं 2 कॉलम समरी. म्हणजे 9वीमध्ये SCचे किती, 9वीमध्ये OBCचे किती, 9वीमध्ये म्हणजे कास्ट वाईज पण पाहिजे आणि क्लास वाईज पण पाहिजे. तर अशा वेळेस 2 कॉलम सिलेक्ट करायचे. म्हणजे 2 कॉलमला समरी पाहिजे असली ती 2 कॉलम सिलेक्ट केले आणि 2 कॉलम समरीला क्लिक केलं, लगेच डाटा मिळेल तुम्हाला. 5वीमध्ये OBCचा एकच मुलगा आहे, 8वीमध्ये NT OBC ओपन SC BC अशी एवढी मुलं आहेत. 8वीचे 9वीचे 11वीचे जसे पाहिजे तसे तुम्हाला ऑटोमॅटिक काउंटिंग होऊन जाते. आता बघा सिलेक्शन समरी हा ऑप्शन. सिलेक्शन समरीमध्ये काय होतं, हे जे व्हॅल्यू असतात. आता हे सिटीचं नाव आहे, या सिटीमध्ये हे मेल किती आहे, फिमेल किती आहे, टोटल किती आहे. नंतर दुसरी सिटी जालना त्याची किती आहे, अकोला त्याची किती आहे, असे आपल्याला संकलन काढायचं आहे. म्हणजे आपण ते समरी काढतो ना त्या टाईप समरी. तर अशा वेळेस मी फक्त सिलेक्ट करणार. मला मॅन्युअल टोटल करायचं कामच नाही. फक्त क्लिक करणार सिलेक्शन समरीला आणि बघा लास्टमध्ये जा आणि लास्टमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक सिलेक्शन समरी मिळून गेली. बघा अहमदनगर, जालना, अकोला, मेल फिमेल टोटल एकाच क्लिकमध्ये मिळून गेलं. तुम्हाला त्यासाठी मॅन्युअली काम करायचं कामच नाही पडणार. असाच एक ऑप्शन आहे टोटल सब टोटल. म्हणजे यामध्ये आता मला याच्या खाली एक रो इन्सर्ट करायची आणि याची टोटल मारायची. नंतर पुन्हा जालन्याच्या खाली एक रो इन्सर्ट करायची आणि त्याची टोटल मारायची. बघा फक्त सिलेक्ट करायचं आणि क्लिक करायचं टोटल सब टोटलला आणि सेकंदामध्ये काम होऊन जातं. बघा इथं सिटी संपली तर टोटल आली, ऑटोमॅटिक टोटल तयार झाली. जालना ही टोटल तयार झाली, अकोला त्याची टोटल तयार झाली आणि सर्वात शेवटी ग्रँड टोटल पण तयार झाली. म्हणजे हे या कामासाठी तुम्हाला स्वतःहून कोणताच फॉर्म्युला द्यायचं काम नाही पडलं. फक्त क्लिक करायचं सिलेक्शन करून, बस तेवढंच काम आहे. आता पहा तुमच्या डाटामध्ये कधी कधी अशा ब्लँक रो असतात, त्यामध्ये काहीच डाटा नसतो. ते तुम्हाला डिलीट करायचे असतात. त्यासाठी तुम्हाला मॅन्युअली क्लिक करायचं काम नाही. तुम्ही फक्त डाटा सिलेक्ट करा, जेवढा असेल तेवढा, किती मोठा असू द्या काही विषय नाही. फक्त सिलेक्ट करा आणि क्लिक करा डिलीट एम्प्टी रोजला. जेवढे एम्प्टी असतील त्या ऑटोमॅटिक डिलीट होतील. तुम्हाला त्यासाठी मॅन्युअली काहीच करायचं काम नाही. आता दुसरा ऑप्शन त्याच्याजवळ आहे, समजा इथे इन्सर्ट ब्लँक रो. आता तुम्हाला प्रत्येक रोच्या खाली एक ब्लँक इन्सर्ट करायची, एक करायची असेल, 2 करायची असेल, किती करायचे असतील तुम्ही फक्त सिलेक्ट करा कुठपर्यंत इन्सर्ट करायचे द्या. क्लिक करा इन्सर्ट ब्लँक रोला आणि इथं आकडा द्या. म्हणजे तुम्हाला किती पाहिजे. मला प्रत्येक रोच्या खाली 2-2 रो इन्सर्ट करायचे तर 2 टाकणार आणि ओके करणार. बघा ऑटोमॅटिक होतील. तुमच्यासमोर होत आहे बघा, प्रत्येक रोच्या खाली 2-2 रो इन्सर्ट झाले. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून काहीच करायचं काम नाही, ऑटोमॅटिक होणार. तुमच्या डाटामध्ये काही डुप्लिकेट रो असतात. म्हणजे आता मी तुम्हाला समजण्यासाठी मुद्दाम याला कलर दिला. बघा ही आणि ही सेम आहे तुम्हाला दिसण्यासाठी. फक्त तुम्हाला सर्च करायचं काम नाही. डिलीट करायचे असतील तर फक्त सिलेक्ट करा आणि क्लिक करा इझिमा एक्सेलमध्ये डिलीट डुप्लिकेट रोजला. तो ऑटोमॅटिक फाईंड करेल आणि जी असेल ती डिलीट होतील. एक सिम्पल ऑप्शन आहे कॅपिटल, स्मॉल आणि टायटल केस. आता ह्याला जर तुम्हाला स्मॉल करायचं असलं, स्मॉल लेटर्स, तर तुम्हाला फॉर्म्युला द्यायचं काम नाही. आपल्या इझिमा एक्सेलमध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे. इथे लोअर केस आहे, लगेच लोअर, अप्पर केस आहे आणि टायटल केस आहे. तुम्हाला त्यासाठी फॉर्म्युला द्यायचं काम नाही, एकाच क्लिकमध्ये होऊन जाईल. बघा आपल्याकडे ऑप्शन आहे कलर युनिक व्हॅल्यूचा. सेम व्हॅल्यूला एक युनिक कलर येऊन जातो. आता मी याचं सिलेक्ट केलं आणि फक्त क्लिक करतो कलर युनिक व्हॅल्यूला आणि बघा
ऑटोमॅटिक तो फाइंड करणार आणि डुप्लिकेट व्हॅल्यूला सेम कलर युनिक कलर मिळून जाईल तुम्हाला. बघा हा ऑप्शन आहे इथे हायलाईट डुप्लिकेट. फक्त सिलेक्ट करा आणि क्लिक करा हायलाईट डुप्लिकेटला. प्रत्येक डुप्लिकेट वेगळ्या कलरमध्ये येऊन जाईल. म्हणजे आता हा ग्रीन कलरमध्ये जो आला ते डुप्लिकेट सेम राहतील आणि या कलरचे डुप्लिकेट सेम राहतील. म्हणजे प्रत्येक नवीन डुप्लिकेटला नवीन कलर. हायलाईट निगेटिव्हमध्ये जे निगेटिव्ह व्हॅल्यू जर असली म्हणजे मायनसमध्ये व्हॅल्यू असतात त्या हायलाईट होऊन जातील. आता हा जो ऑप्शन आहे ॲक्टिवेट पोझिशन, याला जर क्लिक केलं तुम्ही तुमची पोझिशनिंग ॲक्टिवेट होऊन जाईल. म्हणजे जिथे कर्सर असेल ॲक्टिव्ह तिथे ऑटोमॅटिक हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल तुम्हाला हायलाईट मिळून जाईल. याला बंद करायचं असेल फक्त डिॲक्टिवेट पोझिशनला क्लिक करा. यामध्ये ऑप्शन आहे ऑटो व्ही लुकअप. अतिशय कामाचा ऑप्शन आहे, प्रत्येकाला कामात पडतो असं आहे. यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, व्हिडिओ पाहून घ्या. ऑटो लिस्ट हा पण एक ॲडव्हान्स ऑप्शन आहे. सम राईट डाऊन म्हणजे एकाच वेळेस तुमच्या राईट साईडला आणि डाऊन साईडला पण सम एकाच. बघा हा कॉलम सिलेक्ट केला आणि फक्त क्लिक करतो स्प्लिट कॉलम टू शीट्सला आणि बघा एकाच सेकंदामध्ये तुमच्या खाली प्रत्येक व्हॅल्यूची एक वेगळी सीट बनली. याच ऑप्शनने तुम्हाला ह्या ज्या सीट बनलेल्या आहे या तुम्ही सेपरेट फाईलमध्ये पण टाकू शकता. त्यासाठी या स्प्लिट कॉलम टू फाईल्समध्ये आणि हेच PDF पण बनवू शकता स्प्लिट कॉलम टू PDFचा वापर करून. ते आपण एज कॅल्क्युलेटर पण दिलेलं आहे, TDMY कन्व्हर्ट पण दिलेलं आहे आणि रिटायरमेंट कॅल्क्युलेटर पण दिलेलं आहे. तुम्ही एकाच क्लिकमध्ये तुमचं एज ज्या डेटपासून काढायचं त्या डेटमध्ये काढू शकता. हा ऑप्शन दिला आहे नंबर टू वर्ड. याला जर तुम्ही सिलेक्ट केला आकड्याला तर तुम्हाला तो कन्वर्ट करून ऑटोमॅटिक एकाच सेकंदामध्ये वर्डमध्ये आणून देतो. आता ह्याला तुम्हाला मराठीत पाहिजे असलं तर आपल्याकडे कन्वर्ट टू मराठीचा ऑप्शन पण दिलेला आहे. ते कन्वर्ट टू मराठीला क्लिक करायचं, तुमचं सॉफ्टवेअर गुगलला कनेक्ट होईल आणि गुगलवरून तुम्हाला लगेच त्याचं कन्वर्ट होऊन मिळून जाईल. एका फोटोमध्ये खूप साऱ्या फाईल असतील आणि फाईलमध्ये डाटा असतो, तो तुम्हाला एक करायचा असेल, एकाच फाईलला आणायचा असेल तर त्यासाठी आहे मर्ज फाईल इन फोल्डर. यासाठी सेपरेट व्हिडिओ बनलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या आपल्या चॅनलवरून. असे खूप महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहे. मी तुम्हाला फक्त काही फंक्शन्स सांगितले, अजून खूप सारे फंक्शन त्यामध्ये आहे. हे फंक्शन्स तुम्हाला ॲक्च्युअल एक्सेलमध्ये मिळत नाही. जे मिळत नाही म्हणूनच आपण ते या सॉफ्टवेअरमध्ये दिलेले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या प्रत्येक ऑप्शनचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. बघा हे सॉफ्टवेअर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे वेबसाईट आहे यावर ओपन करा आणि डाउनलोड करा, किंवा हा जो नंबर दिलेला आहे याला व्हॉट्सॲप नंबरवर फक्त मला गेट म्हणून मेसेज करा. मी तुम्हाला सॉफ्टवेअरची लिंक तुम्हाला देऊन टाकेल. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. अतिशय ॲडव्हान्स सॉफ्टवेअर आहे. यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत जे मी तुम्हाला सांगितले नाही. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहून घ्या.